माता की आवाज पूर्ण गेलेला आहे. निवडणुकीचं वातावरण आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा गावदेवी मैदान येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या गावदेवी मैदानाला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे आणि या ऐतिहासिक मैदानावर उपस्थित सर्व मान्यवर, याच मैदानामध्ये एक सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी बाळासाहेबांना चिठ्ठी दिली होती की आम्हाला ठाण्यामध्ये तुम्ही एक नाट्यगृह बांधून द्या. आणि याच मैदानावरती त्या कार्यकर्त्यांची चिठ्ठी वाचून बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं की ठाण्यामध्ये मी एक नाट्यगृह बांधून देईल आणि त्या ठिकाणी आपली सत्ता आल्यानंतर या ठाणे शहरामध्ये राम गणेश गडकरी रंगायतन हे नाट्यगृह उभं राहिलेलं आहे. अशी मोठी परंपरा याच मैदानाला लाभलेली आहे. आपण सर्वजण पाहताय संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये युतीचा बोलबाला सुरू आहे. संपूर्णपणे वातावरण युतीमय सुरू आहे. आज ठाणेकर अभिमानाने सांगतायत की आमचा ठाणेकर आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि ठाणे शहराचा माणूस आज महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करतोय. ही अभिमानाची गोष्ट संपूर्ण ठाणेकरांसाठी आहे. याच ठाण्याचं बदलतं रूप आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी सगळ्या वक्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या योजना, महाराष्ट्र शासन करत असलेलं काम याची सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. विनयजींनी या ठिकाणी भाषण केलं. या भाषणामध्ये संपूर्ण इतिहास, संपूर्ण काम आपल्या समोर सांगितलेलं आहे. परंतु ज्या मैदानात आपण या ठिकाणी उभे आहोत, ज्या ठिकाणी ही सभा सुरू आहे, त्याच्या खालची जे वाहनतळ आहे ते सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे, केंद्र सरकारमुळे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे. या ठिकाणचं वाहनतळ हे महानगरपालिकेच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठाणे शहराला मिळालेलं आहे. हजारो करोड रुपयाची कामं या ठाणे शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याकरता मेट्रोचं काम सुरू आहे. अंतर्गत मेट्रो करता 12,000 करोड रुपयाची तरतूद आता नुकतीच या ठिकाणी केलेली आहे. बोरिवली टनेल याचं काम सुरू आहे. असे अनेक प्रश्न, अनेक उपाय, वाहतुकीचा उपाय, घोडबंदरचा वाहतुकीचा जो काय प्रश्न आहे त्या सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा कोस्टल रोडची निर्मिती होत आहे. या ठाण्याचं बदलतं रूप हे ठाणे घडवण्याचं काम युतीने केलेलं आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण युतीच्या पाठीमागे उभे राहणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज शेवटचा दिवस आहे. ठाणे शहरात अनेक ठिकाणी जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी सगळ्या नेत्यांना जायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो की आपण सगळ्यांनी या लोकसभेला मला प्रचंड मताने निवडून दिलं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि अशाच पद्धतीने संजय केळकर यांना त्यापेक्षा अधिक मतांनी या ठाणे शहरामध्ये 48,500चा लीड तुम्ही मला दिलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त लीड आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत करून संजयजी केळकर यांना द्यायचं आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने आपण त्यांना निवडून आणायचं आहे. एवढेच बोलतो. थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, आवाज पण खराब झालेला आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार घोषणा देऊया, संजयजी केळकर आगे बढ़ो, संजयजी केळकर आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.